माझ्या ह्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीला अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा। तर सकाळच्या 7:30 वाजलेले आहेत आणि माझा चाललेला आहे पुरणपोळीचा स्वयंपाक। तर मी कुकरलाच डाळ लावत असते कारण पातेला शिजायला खूप वेळ लागतो। तर डाळ थोडीशी निवडली आणि कुकरमध्ये टाकली, पाणी वगैरे भरपूर टाकलं। आता थोडीशी याच्यामध्येच मी शिजवताना हळद टाकते आणि थोडंसं तेल पण टाकते। मी कधी पण कुकर लावायचं झालं ना तर त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकते, म्हणजे शिट्टीतून पाणी असं बाहेर येत नाही। तर थोडंसं चमचा घेऊन मिक्स केलं आणि खिडकीतून खूपच ऊन लागत होतं, थोडं पाणी कमी वाटलं म्हणून अजून एक ग्लासभर मी त्याच्यामध्ये ॲड केलं। नंतर थोडंसं पळीने असं ढवळून घेतलं आणि कुकरचं झाकण लावून म्हटलं आता मीडियम गॅसवरती पहिल्यांदा नाही मी मोठा गॅस करते आणि 5 शिट्ट्या करून घेते। सुरुवातीला थोडंसं फास्ट गॅस करते आणि नंतर स्लो करते। तोपर्यंत फोनमध्येच मला आलं होतं इथं पार्सल। तर बघूया पुढं आता पार्सल काय आलेलं आहे ते मी पुढं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते। आणि पायऱ्यावरून थोडं चढताना बिचारायला दम लागला, वजन होतं याच्यामध्ये। तर इथं आलेलं होतं AC। त्यांना विचारत होते मी साईन कुठं करायचे वगैरे। आणि सध्या पुण्यात खरंच खूप प्रमाणात गरमी वाढलेली आहे। लोक तर आज अक्षय तृतीयेच्या निमित्त सोनं घेतात, पण बघा आम्ही AC घेतलेला आहे तर आमच्यासाठी ही सोनं आहे, कारण खरंच शक्यच नाही एवढी गरमी आहे पुण्यामध्ये। तर आता उद्याच्याला जोडायला वगैरे येतो म्हटले। आज पार्सल फक्त पोचवलेलं आहे त्यांनी। तर LG कंपनीचा घेतलेला आहे AC। आणि त्यानंतर म्हटलं भात टाकावा आणि इथं मी इंद्रायणी तांदूळ वापरते बरं का। आणि कुकरमध्ये भात वगैरे मी करत नाही आहे। ज्यावेळेस भात आमटी करायची असते ना त्यावेळेस मला कुकरमधला भात आवडत नाही, पातेल्यामध्येच मी भात करत असते। तर थोडंसं मीठ टाकलं, स्वच्छ पाण्याने तांदूळ धुवून घेतलं आणि म्हटलं इकडं डाळ शिजते तोपर्यंत इकडं भात पण आपला शिजून जाईल। तर मी कुकर दुसऱ्या शेगडीवरती शिफ्ट केला आणि इथं भात शिजायला ठेवला। आणि अधूनमधून कसं होतं आहे व्हिडिओ मला सारखं चालू करायला जायला लागते, बंद करायला जायला लागते त्यामुळं। आणि म्हटलं आता वाटण करून घ्यावं, थोडंसं खोबरं टाकलं, थोडंसं जिरं टाकलं आणि मी कांदा वगैरे घालत नाही बरं का। येळवणीच्या आमटीमध्ये कोण वापरतं पण मी नाही घालत। त्यानंतर थोडासा लसूण टाकला, खोबरं अगोदर फिरवून घेतलं होतं, परत लसूण टाकला आणि कोथिंबीर टाकली। सगळे एकत्र मिक्स केलं का काय होतं बारीक होत नाही, त्यामुळे मी आधी खोबरं बारीक करून घेते, त्यानंतर लसूण आणि थोडीशी कोथिंबीर टाकते। तर मिक्सर पण माझा खूप आवाज देतो कारण लग्नातला आहे, त्याला तर काय म्हणायचं, 18 वर्ष झाले। आणि 5 शिट्ट्या झालेल्या आहेत। आता मी गॅस बंद करून घेतला, झाकण उघडून बघूया हवा गेल्यानंतर। तर चेक करूया आता डाळ शिजली का नाही ते। तर तुम्हाला मी दाखवते, मस्त अशी 5 शिट्ट्यामध्ये डाळ शिजून तयार होते। पातेल्यात उशीर लागतो पण कुकरमध्ये लगेच होते बरं का। कोण म्हणतं येळवणीची आमटी छान बनत नाही, पण बनते असं येळवणी काढलं तरीसुद्धा। इथं पातेलं घेतलं, पातेल्यावरती मी चाळण ठेवली आणि आता हे येळवणी व्यवस्थित असं गाळून घेतलं आणि गरम होतं त्यामुळे थोडंसं सांडलं बरं का, वत्ता थोडं पातेलं मी मोठं घ्यायला पाहिजे होतं। तर परत अजून व्हिडिओ मला ऑन ऑफ करायला सारखं जावं लागते। तर आता इथं ही डाळ थोडीशी मी बाजूला ठेवली येळवणी काढून। त्यानंतर गॅस ऑन केला, पातेलं ठेवलं, म्हटलं आता आमटीला फोडणी देऊन घ्यावं। थोडंसं तेल टाकलं आणि त्यानंतर कढीपत्ता जो आहे ती इथंच घराच्या पाठीमागं झाड आहे, घरचाच ताजा तोडून मला आत्ताच आरीने दिलेला आहे। आणि हा जो मसाला आहे तो माझ्या जाऊबाईंनी आता गावी गेलते त्यावेळेस मला दिलेला आहे। कोण ह्याला मसाला म्हणतं, कोण घरगुती मसाला म्हणतं, तर आम्ही ह्याला म्हणतो चटणी। तर तुम्ही काय म्हणता कमेंटमध्ये नक्की सांगा। तर आता वाटण घेतलेलं होतं करून, ते तेल गरम झालं का त्याच्यामध्ये वाटण ॲड केलं आणि कढीपत्ता टाकायला मी नंतर टाकते कारण खूप जोरात उडतो ना, त्यामुळं आधी वाटण टाकलं आणि त्यानंतर थोडा करून मी कढीपत्ता टाकला आणि वाटणात पण थोडासा टाकला होता बरं का। आणि आमटी मी भरपूर करते कारण माझ्या मुलांना आणि मलासुद्धा खूप आवडते, फ्रीजमध्ये ठेवून गरम करून खातो। तर त्यानंतर मग 2 ते 3 चमचे चटणीचे टाकले। तर कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का तुम्ही याला चटणी म्हणता का घरगुती मसाला म्हणता, पण मला करायला येत नाही आत्तापर्यंत। तर माझी आई देत होती, कधी माझे जाऊबाई पण देतात।
आणि खरंच खिडकीतून खूप प्रमाणात ऊन लागत होतं, भयंकर उकडत होतं. आणि ह्या येळवण्यामध्ये मी एक थंड पाण्याचा 1 ग्लास भरून ओतला आणि त्यानंतर आता मसाला व्यवस्थित भाजला आणि ते येळवणे त्याच्यामध्ये ओतलं. आणि हे करत करत बाकी आजूबाजूचे सुद्धा मी कामं सोबतच आवरत होते बरं का. आणि उकळी आली त्यानंतर आता थोडंसं म्हणलं चवीपुरतं मीठ ॲड करावं. आणि फोडणी दिल्यानंतरच मिठाचा अंदाज येतो, त्यामुळे मी लास्टच मीठ ॲड करते. थोडीशी जास्तच बनवली. इकडं आमटी पण झालेली आहे. आता इकडं भात पण झालेलं आहे. मी गॅस बंद केला आणि 1 किलो डाळीसाठी इथं मी 1 किलो गूळ घेतलेला आहे. तर मी पूर्ण नाही वापरणार. 1 किलो डाळीसाठी मी म्हणजे 3 पावशेर गूळ वापरते. त्यातला छोटासा एक खडा काढून ठेवते. तर इथं मी गूळ फोडून घेतलेला आहे आणि हा बघा एवढा खडा मी 1 किलोतला काढलेला आहे आणि बाकी हा याच्यामध्ये मी ॲड करणार आहे. आणि पुरण थोडंसं आता मस्त व्यवस्थित असं परतून घेते. आणि इकडं तव्यात साईडला मी थोडंसं विलायची, बडीशेपू वगैरे ठेवलेली आहे गरम व्हायसाठी. इतर रोहितला गुळवणी आवडतं त्यामुळे मी गुळवणी करत आहे. 1 ग्लास पाणी ॲड केलं, थोडा गूळ शिजवून टाकला त्याच्यामध्ये, गॅस ऑन केला आणि इकडं पुरण परतत परतत हे बनून जाईल. अधूनमधून मी दुसरी कामं आवरत पुरण पण थोडं इकडे तिकडं थोडंसं खालीवर करत होते. त्यानंतर इथं बडीशेपू घेतली, सुंठ घेतली आणि थोडंसं म्हणलं मिक्सरमध्ये फिरवून घेते. लाईटीचा काही भरोसा नाही त्यामुळे ही कामं जरा अगोदरच करावी लागतात. लाईट कधी कधी जाते ना दुपारची, त्यामुळं जे वाटण्याचं काम होतं ते पहिलं केलं. त्यानंतर ह्या डाळीमध्ये थोडं चवीपुरतं मीठ टाकलं, थोडंसंच टाकलं, एवढं जास्त नाही नंतर खरट लागतं. आणि त्यानंतर बघा पाय दुखायला लागले म्हणून किचन कट्ट्यावरती बसून मी डाळ परतत होते. आणि डाळ परतून झाली, पुरण परतून झालं. परत ना ते मी पेस्ट करून घेतली होती ना सुंठाची वगैरे विलायचीची, ते मी इथं चाळून घेतली आणि ही राहिलेली कणी आहे ती फेकून दिली. तर इथं आता आपलं पुरण तयार आहे. आता थोडंसं मॅशर घेतलं आहे मी, मॅशरने थोडंसं मॅश केलं म्हणजे चाळणीतून पटपट पडेल. तर इथं पातेलं घेतलं, त्याच्यावरती चाळण ठेवली आणि त्यानंतर गरम आहे तोपर्यंतच असं तेलाने प्रेस केलं. थंड झालं का हे बारीक होत नाही. तर इथं मी पुरण वाटून घेतलं, इथं वाटीत थोडं घेतलं, इथं एक डबा भरून घेतलं. तर आता हा डब्बा भरलेला जो आहे तो मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे आणि परत पोरं मागतील तेव्हा गरम गरम पोळी करून द्यावी लागते. तर आता पोळी लाटायला घेते. तर पोळ्या तसं तर माझ्या खूप मोठ्या असतात पण पातळ असतात, छोट्या छोट्या नाही करत आहे मी. तर उंडा करून घेतला मस्तपैकी आणि थोडंसं मी खाली लाटून घेते बरं का. आणि त्यानंतर पुरण घेते. मी पुरणाचा गोळा मोठा घेते आणि कणकीचा छोटा घेते. आणि ज्याची त्याची स्टेप वेगळी असते बरं का गोळा करायची. तर मी असा गोळा करते कारण मला हातावरती पुरण नाही भरता येत, त्यामुळे थोडीशी चपाती लाटून घेते. आणि पीठ पण मस्त असं मळलं होतं, म्हणजे मैदा वगैरे नव्हता घातला पिठामध्ये, डायरेक्टली पीठच फक्त घेतलेलं. त्यात थोडं मीठ आणि तेल टाकून मळून घेतलं होतं. कोण मैदा घालतं पण मी मैदा वगैरे वापरलेला नाही, बिना मैद्याचंच डायरेक्टली असंच मी मळलेलं आहे. मैद्याने काय होतं, दिसाय सुंदर दिसतं पण परत ना कडक येतात. तर अशी जेवढी वाटते तेवढी पसरून लाटून घेतली मी पोळी. आणि हे घातलेलं आहे बघा मी तर डायरेक्ट ह्याचं नाव येत नाही, मी डायरेक्ट कधी कधी म्हणते पोटाचा कवर. तर मुलं खूप असतात. तर तवा तापलेला आहे, त्याच्यामध्ये थोडं तेल टाकलं आणि पोळी टाकलेली आहे. पुरणपोळीचं स्वयंपाक म्हटलं तर खरंच मला खूप अटकल्यागत होतं, खूप वेळ जातो. त्याच्यापेक्षा असं वाटतं काहीतरी नॉनव्हेजची भाजी केली आणि भाकरी थापल्या आणि भात केला का संपला. पण सणासुदीला तर करावंच लागतं ना, वर्षातून एकदा असतो, त्यामुळे मग पोळ्या केल्या. आणि थोडं जास्तच प्रमाणात केला कारण शेजारचे ते आमचे गावाला गेलेले होते, म्हटलं त्यांना पण ताट द्यावं. तर इथं पहिली पण करून घेतली, आता दुसरी करून घेतली बघा.
हिथं आता मी सगळ्याच खायापुरत्या अशा लागत्यात तेवढ्या पुरणपोळ्या करून घेतलेल्या आहेत आणि पापड आणि कुरडईसुद्धा थोडीशी तळलेली आहे. आणि तसंच इथं मी आंब्याचा रससुद्धा बनवलेला आहे. आणि खरं तर आज ह्या रसाचाच खूप मान असतो, नैवेद्यासाठी आणि खायासाठी पण बनवलेला आहे. पूर्ण स्वयंपाक झाल्यानंतर इथं मस्तपैकी मी देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी आता ताट तयार केलेलं आहे. इथं पुरणपोळी घेतलेली आहे, पापड आणि थोडंसं भात, आमटी. आणि हे जे आहे ना रोहितला खूप आवडतं, त्यामुळे मी गुळवणी बनवलेलं आहे. त्यानंतर मग मी मस्तपैकी असा देवाला नैवेद्य दाखवून घेतला आणि त्यानंतर नमस्कार केला. आणि त्यानंतर मग रोहितला भूक लागली होती, त्यामुळे पहिलं ताट रोहितलाच दिलं. तर रोहित आता बसलेला आहे जेवायला. तर रोहित, स्वयंपाक पुरणपोळीचा कसा झाला आहे आणि रस कसा झाला आहे? खूप मस्त झाला आहे, छान झालं आहे जेवण. आणि तसं तर रोहितला पुरणपोळीचा स्वयंपाक आणि रस खूप आवडतो, कारण तो चिकन मटण खात नाही. आणि AC तर आज आलेला आहे, पण AC जोडणारी वगैरे उद्या सकाळी येतो म्हटले. तसा तर हॉलसाठी मला वाटतं 1.5 टनचा लागतो, पण आम्ही 2 टनचा घेतलेला आहे, कारण खरंच पुण्यामध्ये आता सध्या खूपच गरमी आहे. आणि LGचा आहे बरं का. त्यानंतर मस्त असं इथं किचन क्लीन करून घेतलं. आणि पुरणपोळी म्हटलं का थोडा पसारा वगैरे जास्त पडतो, तो पण बऱ्यापैकी मी आवरून घेतलेला आहे. आणि माझा आजचा हा ब्लॉग मी इथंच एंड करते. मग पुन्हा भेटूया एखाद्या नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत नमस्कार.